काही ताजी दृश्य समोर येत आहे, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते प्रशासनाकडून। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आंदोलनस्थळी आणि या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। पोलिसांची जादाची कुमक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। कोर्टाने काही सवाल उपस्थित केले होते, यामध्ये आंदोलक तुमचं ऐकतील का असं विचारलं होतं याला जरांगेंच्या वकिलांनी। हो, आंदोलक आमचं ऐकतील असं सांगितलं होतं। त्यानंतर उद्यापर्यंतची वेळ वाढवून देण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। आज 3 पर्यंत आझाद मैदान सोडण्याचे आदेश कोर्टाने दिलेले होते, कारण परवानगी नाही आंदोलनाला, त्यामुळे तात्काळ आंदोलनस्थळ रिकामं करावा, परिसर रिकामं करावा, इकडची वाहतूक सुरळीत व्हावी अशा प्रकारच्या सूचना कोर्टाकडून करण्यात आलेल्या होत्या। मात्र उद्यापर्यंतची वेळ वाढवून देण्याची मागणी वकिलांकडून करण्यात येते। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रचंड प्रमाणात बॅरिगेटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। पोलिसांची जादाची कुमक या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेतली जाते। कार्यकर्त्यांना, मराठा आंदोलकांना आवाहन केलं जात आहे। आणि सध्या आपण दृश्य बघतो ते आझाद मैदानातली, या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे, अमरण उपोषण सुरू आहे। इथून पुढे मनोज जरांगे पाटील सुद्धा काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आंदोलन स्थगित होणार नाही किंवा आरक्षण मिळाल्याशिवाय इकडनं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं। आणि पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोलीस या ठिकाणी आलेले दिसत आहेत। कार्यकर्त्यांना सुद्धा वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत। दरम्यान हायकोर्टाकडून सरकारला अतिशय तिखट असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। 50,000हून जास्त लोक रस्त्यावरती फिरत होते असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। तुम्ही योग्य वेळी पावलं का उचलली नाही तसा महत्त्वाचा सवाल कोर्टानं उपस्थित केलेला आहे। एकीकडे आपण बघतोय आंदोलनाची वेळ वाढवून देण्याची मागणी जरांगेंच्या वकिलांकडून केली जाते, तर तुम्ही तात्काळ कोर्टात का आला नाहीत असं कोर्टानं सवाल उपस्थित केलेला आहे। हायकोर्टाकडून सरकारला अतिशय तिखट असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे, महत्त्वाचा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावरती फिरत होते असं कोर्टानं सांगितलेलं आहे। तुम्ही योग्य वेळेला पावलं का उचलली नाहीत हा महत्त्वाचा सवाल कोर्टानं उपस्थित केला। याला काय उत्तर येतं, काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही तात्काळ कोर्टात का आला नाहीत असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलेला आहे। एकीकडे पोलीस आंदोलकांना आवाहन करताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात, तर दुसरीकडे अतिशय महत्त्वाची अशी सुनावणी सध्या पार पडते। अनेक महत्त्वाचे सवाल कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। 50,000हून जास्त लोक रस्त्यावरती फिरत होते असं निरीक्षण नोंदवलं आणि तुम्ही योग्य वेळेला पावलं का उचलली नाहीत असा सवाल कोर्टानं केलेला आहे। तर आझाद मैदानातली आपण थेट दृश्य बघतो, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झालेले आहेत। पोलीस अधिकारी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी काय चर्चा होते, काय सूचना केल्या जातात, किंवा मनोज जरांगे पाटील यावरती काय भूमिका त्यांची स्पष्ट करतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे कोर्टात अतिशय महत्त्वाची सुनावणी, 3 वाजेपर्यंतची वेळ होती। 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करायचं होतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर रिकामा करायचा होता, मात्र अजून सुद्धा मनोज जरांगे पाटील याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। दरम्यान आंदोलनाची वेळ उद्यापर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी वकिलांकडून केली जाते। आणि या दरम्यानच हायकोर्टाकडून सरकारला सुद्धा अनेक महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेले आहेत। याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नोंदवला तो म्हणजे 50,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावरती फिरत असल्याचं कोर्टानं सांगितलंय। आणि यावेळेला तुम्ही योग्य वेळी पावलं का उचलली नाहीत असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलेला आहे। 2 महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतो, एकीकडे आंदोलन स्थळाची दृश्य, तर दुसरीकडे महत्त्वाची सुनावणी पार पडते। तुम्हाला फक्त 24 तासांची परवानगी होती असं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्यानंतर सुद्धा तुम्ही तिकडे का बसलेले आहात असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। या आंदोलनाला फक्त 24 तासांची परवानगी होती, सरकारने दुसऱ्याच दिवशी कोर्टात यायला हवं होतं असं कोर्टानं सांगितलेलं आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची सरकारची भूमिका असल्याचं कोर्टानं सांगितलेलं आहे। तुम्ही देखील आमच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं कोर्टानं म्हटलेलं आहे। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय, महत्त्वाची सुनावणी पार पडते, त्यातले अपडेट सध्या समोर आहेत। तुम्हाला फक्त 24 तासांची परवानगी होती, या आंदोलनाला 24 तासांची परवानगी होती असं कोर्टानं सांगितलंय। त्यानंतरही तुम्ही तिकडे का बसलेले आहात असा सवाल आंदोलकांना उपस्थित करण्यात आलेला आहे।
तर सरकारनं दुसऱ्याच दिवशी कोर्टात यायला हवं होतं असंही कोर्टानं सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, अजित पांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. अजित, आपण बघतोय खरं तर सरकारला सुद्धा अनेक प्रश्न कोर्टानं उपस्थित केलेले आहेत. अमित, खरं तर कोर्टाने राज्य सरकारची देखील खरडपट्टी काढलेली आहे. यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे म्हटले की जर पहिल्या दिवशी फक्त परवानगी होती, 5,000 माणसांसाठीच परवानगी होती, मग इतकी माणसं आली, इतकी गाड्या आल्या, संध्याकाळी 6 नंतर देखील आंदोलक मैदानामध्ये बसून होते, मग तेव्हा सरकारतर्फे न्यायालयामध्ये का आले नाही किंवा त्यांनी ही माहिती कोर्टाला का दिली नाही? म्हणजे याचा अर्थ सरकारने देखील, सरकारी पक्षाने देखील, पोलिसांनी देखील न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे, न्यायालयाचा अवमान केलेला आहे, अशा शब्दात न्यायालयाने सरकारच्या वकिलांना देखील फटकारलेलं आहे. एक प्रकारे त्यांची पूर्णपणे खरडपट्टी जी आहे तीच काढलेली आहे. पुढे जाऊन 50,000पेक्षा जास्त लोक जेव्हा येतात तोवर तुम्ही काय करत होता, असा सवाल देखील महाधिवक्त्यांना न्यायालयाने विचारलेला आहे. आणि त्याचबरोबर पुढचे मुद्दे जेव्हा सांगितले, गणेशोत्सव असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई आम्ही केली नाही, जो मॉब आला होता त्याची अपेक्षा आम्हाला नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त जो मॉब आहे म्हणजे आंदोलक जे ते आलेले आहेत आणि यामुळे सण सुरू आहेत, त्याच पद्धतीनं आंदोलक एका संवेदनशील विषयावरती आंदोलन करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई केली असती तर आंदोलन चिघळलं असतं, वातावरण चिघळलं असतं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. अशा पद्धतीने युक्तिवाद जो आहे तो सरकारी पक्षातर्फे केला जातोय. पण यावर देखील न्यायालयाने त्यांना फटकारलेलं आहे की आरक्षण हा मुद्दा जो आहे हा फार मोठा मुद्दा आहे. तुम्ही जर 24 तासांनी संतुष्ट नव्हता तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं आणि आंदोलनकर्त्यांना देखील वकिलांनी बजावलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे सरकारची खरडपट्टी काढली, दुसरीकडे आंदोलनकर्ते त्यांना देखील कोर्टाने सांगितले की जर तुम्हाला 24 तासांमध्ये न्याय मिळाला नव्हता मग तुम्ही कोर्टामध्ये का आला नाही, आणि जर आंदोलकांना 24 तासाची परवानगी दिली होती तर आंदोलक तिकडून जेव्हा बाहेर गेले नाही तेव्हा सरकार का कोर्टामध्ये आले नाही. म्हणजे एक प्रकारे न्यायालय स्वतःचा संताप व्यक्त करतंय. दोन्ही बाजूने ज्या चुका झालेल्या आहेत, दोन्ही बाजूने न्यायालयाचा जो अवमान झालेला आहे, न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन झालेलं आहे, त्याबाबत दोन्ही पक्षांना न्यायालय जे आहेत, न्यायमूर्ती जे आहेत ते चांगलीच खरडपट्टी काढतात. 31 मेला त्यांनी पहिला अर्ज केला, 25 जुलैला दुसरा अर्ज केला, त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली, गाड्या पार्क करायला जागा दिली नाही असं तुम्ही सांगू शकत नाही. त्याची मला पूर्वकल्पना होती. आंदोलनकर्त्यांची भूमिका, त्यांनी केलेला सत्याग्रह, 5,000 लोकांना परवानगी होती का, तर होती. जरांगेच्या वकिलांची भूमिका, म्हणजे एक प्रकारे जरांगेच्या वकिलांचं म्हणणं असं आहे की आंदोलक किती येणार आहेत हे आम्ही जेव्हा गावावरून निघालो किंवा वेगवेगळ्या भागातून जेव्हा लोक निघाली त्यावरूनच सरकारने अंदाज बांधला पाहिजे होता की आंदोलक किती आहेत. त्यांच्याकरता तशी पार्किंगची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे होती, जेणेकरून गाड्या ज्या त्या रस्त्यावर उभ्या केल्या नसत्या. सरकारने किंवा ज्या यंत्रणा, शासकीय यंत्रणा, त्यांनी योग्य वेळी दखल घेतली नाही आणि त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे हे सगळं मुंबईला जे भोगावं लागलेलं आहे ते सरकारच्या बच्यामुळे आणि पोलीस यंत्रणेमुळे भोगावं लागलेलं आहे. 90% आंदोलक हे मुंबईच्या बाहेर गेलेत असं देखील सरकारी माफ करा जे सतीश माने शिंदे मराठा जे आंदोलकांचे वकील आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे वकील जे आहेत सतीश माने शिंदे यांनी कोर्टामध्ये माहिती दिली, माझ्या आशिलाने सर्व वाहने बाहेर काढण्याचे आदेश दिलेत. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या आंदोलकांना सांगितलं की तात्काळ गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या बाहेर जायला पाहिजेत. त्यानंतर कॅबिनेट सचिव जे आहेत त्यांच्याशी देखील भेट घेतली जात आहे. सूचना ज्या आहेत त्यावर कोणता तरी तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी म्हणू शकतो की 90% आंदोलक जे आहेत ते मुंबईतून बाहेर गेले. ही मोठी माहिती आहे अमित. जरांगे पाटील यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये माहिती दिलेली आहे की 90%पेक्षा जास्त आंदोलक जे आहेत हे मुंबईच्या बाहेर गेलेले आहेत. CSMT स्टेशन असेल, त्याचबरोबरीनं मुंबईचा परिसर जो असेल, मग मुंबई महानगरपालिका असेल, मेट्रो सिनेमा जंक्शन असेल, आझाद मैदान बाहेरचा परिसर असेल, फ्लोरा फाउंटन असेल, ओव्हल मैदान असेल, इथून सगळी मराठा आंदोलक जे आहेत हे आता बाहेर निघालेले आहेत. तिथे कोणी नाहीये. यामुळे जवळपास 90% जे मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी मुंबई सोडलेली आहे. ही माहिती